सारखे पूर्णनामविलासे वशिष्ठावरी ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे माला शृंगावरी नामे सज्जन जो पूर्वे वसविला श्री उर्वशी सेतिरी साकेताधिपती कवी भगवती हे देवदासे शिवी हे देवा रामदास विलसे जोया जना उद्धरी. आपण ग्रंथाचं सिंहावलोकन करतोय आणि आज आपल्याला तिसरा जो समास आहे सूक्ष्म नामाभिधान. नामाचं अभिधान म्हणजे काय असं आपल्याला माहिती आहे आणि त्यात पुन्हा मागे सूक्ष्म याचा अर्थच असा आहे की ज्या आत्मानामाचा शोध आपण घेतो आहोत आणि कळलाय असं वाटतंय पण दाखवता येत नाही, दिसत नाही, त्या आत्मानामाबद्दलच या समासामध्ये माहिती घ्यायची. लक्षात असं घ्यायचं की संत मंडळी आणि आपण या दोघांमधला खरा भेद काय आहे तर हे संत महंत आत्मप्रचिती घेतलेले जे आहेत त्यांना स्वाभाविकच या ब्रह्मज्ञानाचा आत्मप्रचितीचा एवढा अनुभव आहे की त्यांनी ते जे काही न दिसणारं सूक्ष्म अचल वगैरे वगैरे जे काही ब्रह्माला विशेषण लावतो ते सगळं त्याला कळलं आहे आणि त्यामुळे ते सगळे या दृश्य जगात वावरत असले तरी ते अभोक्ता आहेत. म्हणजे त्या सगळ्या सूक्ष्म दृश्य जगामधल्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या या आत्मतत्वावर ब्रह्मज्ञानावर होत नाही. ते या जगात वावरतात पण या जगात वावरत असून सुद्धा त्या संत महंतांचं वेगळेपण असं आहे की ते ब्रह्मज्ञान खरं आहे, हे दृश्य जग काही खरं नाही. म्हणजे अगदीच बोलायचं जर सामान्य भाषेमध्ये तर आपल्याला एखाद्या माणसाशी आपलं जमलं नाही तर ते पिढ्यानपिढ्या चालू राहतं. माझ्या वडिलांचं आणि त्याच्या भावाचं जमलं नाही मग माझा आणि त्या काकाचा काही संबंध नव्हताच खरा पण तरी पण माझा त्या काकाशी जमलं. हे जे काही आपल्याकडे असतं तर यांचं तसं नाही आहे. या दृश्य जगामध्ये अशा ज्या गोष्टी असतात त्या ते माहीत असतं त्याला की सूक्ष्मात काहीच नाही, हे दृश्य जग आहे, सोडून द्यायचं. अशा प्रकारचा विचार संत मंडळी खरं म्हणजे सामान्य तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे आणि हे सगळं त्यांनी प्रचितीचं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या दृश्य जगातल्या असल्या गोष्टी अडकून आपण आपला वेळ आपली शक्ती सगळी वाया घालवतो. त्याच्याऐवजी ती जर आपण आत्मज्ञानाकडे लावली तर त्याचा उपयोग आपल्याला असतो. हा खरा म्हणजे तुम्हा आम्हाला त्यांच्याकडून घेण्याचा बोध आहे. अशा अर्थाने ते ज्ञानसंपन्न असतात, ते प्रचिती घेतलेले असतात. उलट आपलं काय असतं ते की सांगायची आवश्यकता खरं म्हणजे नाहीच पण त्याच्या जे जे सगळं उलट ते आपलं असतं. आपण सामान्य स्वतःला समजतो, आपण प्रापंचिक स्वतःला संसारी समजतो, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या अशा चुका करण्याचा जणू काही अधिकारच आहे. आपण म्हणतो त्यांचं ठीक आहे, हो तुकारामांचं ठीक आहे, आम्हाला नाही जमायचं, समर्थांचं ठीक आहे असं आम्ही म्हणतो आणि त्यामुळे आम्हाला ही आत्मप्रचिती वगैरे काहीच नाही आहे. आम्हाला जो अनुभव असतो या दृश्य जगातला अनुभव असतो तो त्याच्याशी मी किती चांगलं वागते पण तो रिस्पॉन्सच देत नाही असं आमचं म्हणणं असतं. नको ना देऊ दे. म्हणून मग महाराजांचं आपण उदाहरण घेतो की एवढा भाऊ त्याला बोलत होता, महाराज त्याच्याशी चांगलंच वागत होते. अशी जी सगळ्या संतांची उदाहरणं आपल्याला मिळतात ते आपण लक्षात घेत नाही, आपण ते घट्ट धरून बसतो. कारण सामान्य आणि संत किंवा हा आत्मज्ञानी किंवा तुम्ही आम्ही आपण सगळे यांच्यामधला असणारा जो मोठा फरक आहे दरीच म्हणूया ती दरी कमी करण्याचा संत या ग्रंथाद्वारा प्रयत्न करतायत आणि आपल्याला या अर्थाने आपण अज्ञानी आहोत. म्हणजे आपल्या डिग्र्यांची किंवा भौतिक ज्ञानाच्या दृष्टीनं संतांपेक्षा आपण ज्ञानी आहोत. त्यांना नव्हत्या डिग्र्या. ज्ञानेश्वरांनी कुठल्याच विद्यापीठाची डिग्री घेतलेली नाही आहे परंतु त्यांच्या ग्रंथावर PhD करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे हे जे काही आहे ते भौतिक ज्ञानाचा याच्याशी काहीच संबंध नाही. पण ज्या आत्मज्ञानामध्ये संतांनी सगळ्या प्रकारची आत्मप्रचिती घेतली आहे त्याच्या तुलनेमध्ये आपण अज्ञानी आहोत. कारण आपण या जन्ममृत्यूच्या चक्राचा सुखदुःखाच्या चक्राचा विचार करतो. ते सुखीच आहे, ते आनंदीच आहे, ते समाधानीच आहे. तुकारामाची अन्नान्य दशा होती, सगळं गेलेलं होतं, काहीच नव्हतं, दुकान पण घेतो तरी देखील ते सुखीच होते. ते आपले पांडुरंग हरी त्यांचं काहीच नव्हतं. असं हे जे की आपल्या मनात विरोधाभास आहे
तो कमी कमी करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करतात. आजचं जे आपल्याला सूक्ष्म नामाभिधान निरूपण अशा नावाचा समास आहे म्हणजे हा आत्मज्ञानासंबंधीचाच आहे. तो आपण अधिक अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करूया. आता जर मी म्हटलं की त्याला ते आत्मज्ञान किंवा ब्रह्मवस्तू आहे, ही ब्रह्मवस्तू एकच एक आहे. म्हणजे या दृश्य जगामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. आपण अनेक माणसं 84 लक्ष योगी, अनेक जीव आहेत, एवढा सगळा पसारा खूप आहे. पण या सगळ्या पसाऱ्यामध्ये त्या संतांना एकच एक असणारं ब्रह्म दिसतं. ते सगळ्यांमध्ये त्यांना ईश्वर दिसतो. अगदी किडामुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांमध्ये त्यांना ब्रह्मच दिसतं. त्यांना सगळीकडे ब्रह्मच दिसतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की हे जे सगळं जग आहे हे ब्रह्माचंच आहे. तुम्हा आम्हाला देवाच्या पुढे उभे राहिलो तरी प्रश्न आहे की आपलं मन कुठेतरीच असतं. त्यामुळे तो देवी घर दिसायच्या वेळी आपल्याला भलतंच काहीतरी दिसतं. मग त्याचा आपल्याला कदाचित छान सजवलेला देव असेल तर तो हार कुठले घातले ते दिसतं. होई बदलले वाटतं, काल वेगळे होते, काय काय बदल येतात आपल्या. त्यामुळे आपल्या देव जरी समोर असला तरी आपल्या मनामध्ये विचार भौतिकतेचेच असतात. आणि यांना आपलं काहीही समोर दिसू दे त्यांना ते ब्रह्माचा आत्म्याचीच प्रचिती येते. हा दोघांच्या असण्यामधला फरक आहे. त्यांना कसं सगळीकडे ब्रह्म दिसतं आणि तुम्हा आम्हाला कसं सगळीकडे जगच दिसतं. आता ग्रंथाच्या अखेरपर्यंत आलो आहे त्यामुळे आपण सारखं आपल्याला कमी लेखलं की बरोबर नाही. तेव्हा आपण म्हणूया की आपल्याला पण थोडं थोडं कळलं आहे. म्हणजे आपली चूक तरी का होईल आपल्याला कळलं की असं असं होतं बरं का, असं नाही होतं का. मग आता आपल्याला अजून थोडं 4 पावलं पुढे जायचं आहे. अगदी आत्मप्रचिती वगैरे नाही आली तरी जाऊ दे, याच्यात कशाला अडकायचं दुसरीकडे, असा विचार थोडा थोडा आपण करतोय. अगदीच की आपण खालच्या पायरीवर आणि संत शेवटच्या टप्प्यावर असं आपण थोड्या जिना चढलो आहे असा विचार करायला हरकत नाही आपल्याला. तर ही जी काही ब्रह्म वगैरे आहे तर या ब्रह्माची म्हणजे या परब्रह्माची आपण गेल्या समासात शिकलो आहे की एक माया नावाची शक्ती आहे. त्या मायेला आपण ईश्वराची शक्ती असंच म्हणत आहे. आणि त्यामुळे हे जे सर्व दृश्य जग किंवा आपण ज्याच्यात अडकतोय असं म्हणतो ती ईश्वराचीच शक्ती आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला जर आधार वाटला म्हणजे आम्ही काय अगदीच काही नाही, आता काय ईश्वरच निर्माण केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात अडकतो आहे. पण या ईश्वराच्या शक्तीमध्ये ही मंडळी अडकत नाही. त्यामुळे या मायेबद्दल आपण विचार केला. ही जी माया आहे ही परब्रह्माला म्हणजे त्या ब्रह्मालाच या जगाचं स्थूल रूप आहे ते दृश्य रूप देते. त्यांना सगळीकडे ब्रह्म दिसतं आणि आपल्याला सगळीकडे जग दिसतं. हा दिसण्यातला फरक सोडूया, पण त्यांना ब्रह्म दिसतं याचा अर्थच असा आहे की हे पण सगळं ब्रह्मानेच तयार केलं आहे. ह्याला आपण माया म्हणतो. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टीला आपण माया म्हणतो. जसं आपण थोडं आणखी सोपं करायचं झालं तर आपल्याला कळणारी गोष्ट म्हणून सांगते की आपल्याला परापश्यंती मध्यमा वैखरी चांगली कळली की आपण म्हणतो वैखरी आपण जे बोलतो आहोत ते आपल्या आधी नाभीच्या जागी स्फुरण येतं. काय बोलायचं ते आपल्याला आधी विचार येतो आणि मग तो या माध्यमातून वाणी वाटे बाहेर पडतो. अगदी तसंच आहे की ही सुद्धा काय आहे, सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारे, सूक्ष्म असणारं परब्रह्म आणि स्थूल असणारी माया म्हणजे जग. त्यामुळे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारं हे सगळं आहे. अशा पद्धतीचा विचार खरं तर अनेक समासांमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. आज की नव्याने पण पाहतोय असं, पण आज आता आपल्याला पुन्हा एकदा ते काय आहे त्याचे एक संकेत आहे, ओळखायचे कसे येणार आहे आपल्याला पुढे, त्या संकेताचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ही जी शक्ती आहे त्याला गेल्या समासात आपण दिली आणि नावं वाचली होती, त्याचा आपण अभ्यास केला होता. आज नुसतं नावं घेऊन पुढे जायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे या परब्रह्माच्या शक्तीला काही वेळा गुणमाया असं म्हटलं गेलं. मग गुणमाया म्हणजे काय, तर ह्या परब्रह्माची दिसणारी जी शक्ती आहे या शक्तीतूनच बुद्धी, अहंकार, मन अशा सगळ्या गोष्टी आल्या. आता सगळीकडे ब्रह्मच, पण आपण त्याला वेगवेगळी नावं दिली. त्या नावाच्या गोष्टींतून आपण त्याचा उपयोग, मनाचा उपयोग काय आपल्याला माहिती आहे, बुद्धीचा उपयोग काय आपल्याला माहिती आहे, अहंकार असतोच आपल्याजवळ त्याचा आपण उपयोग कसा करतो तेही आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्या किंवा पंचमहाभूत सुद्धा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ब्रह्मक्रमाने हे सगळं जग आपल्याला दिसतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्रह्मच, पण आपल्याला मात्र ते वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. मग आपण आता काय साधकांनी काय करायचं, साधकांनी या दृश्य जगातल्या म्हणजे या स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा विचार करायचा आहे, परब्रह्माकडे जाण्याचा विचार करायचा आहे. त्या परब्रह्माचं सारखं अनुसंधान ठेवायचं आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला थोडंसं जरी मनाला दुःख देणारं असं कष्ट देणारी गोष्ट घडली की तेव्हा ते आपण परब्रह्माची आठवण काय, जाऊ दे ना सगळं ब्रह्मच आहे, जाऊ दे ना सगळीकडे ईश्वरच आहे, असा तरी विचार आपल्याला करता येईल. साधकांनी एवढा तरी अभ्यास करायचा.
होतं असं की सगळ्या ज्या काही परब्रह्माची विशेषण आहे तो निर्गुण निराकार आहे, किंवा ते आपल्याला सारखं सारखं दृश्य जगच खरं वाटतं आहे, किती प्रयत्न केला तरी त्या दृश्य जगात आपण बाहेर येत नाही. गमतीनं मी म्हणते की काही घ्यायचं नाही तरी आपण जातोच ना एक्झिबिशनच्या पात्या दिसल्या की, कारण त्याच्यात आपल्याला आवडतं, आपलं मन त्याच्यात रमतं आणि थोडं नको का हो आपल्या मनाला, असं वगैरे आपण आपल्या कृतीचं स्पष्टीकरण पण देतो. तर असं सगळं होतं. तर ह्या परब्रह्माच्या ही जी काही मायेने त्याला झाकून टाकलेलं आहे, तर ते त्या मायेला बाजूला करणं आणि त्या परब्रह्माला बघणं हे खरं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आणि हे असं जे अनेकपण आहे, ब्रह्म एकच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक आहेत, हे जे त्याचं अनेकपण आहे त्या अनेकपणात आपण रमतो. ह्या सगळ्या गोष्टी परब्रह्मापासून, त्या ब्रह्मज्ञानापासून, त्या आत्मज्ञानापासून दूर न्यायला कारण होतं. आपल्याला आपली विशेषण म्हणून माहिती आहे की ते निर्गुण आहे, ते निश्चल आहे, ते एकपणी आहे वगैरे वगैरे. पण तरी देखील हा जो काही सगुण देखावा आहे त्या सगुण देखाव्यामध्ये आपण भुलतोच, अडकतोच. आता हे सगळं जे काही आहे ते आपल्याला कळलं आहे. निदान ज्ञान काय आणि अज्ञान काय, ज्ञानापर्यंत पोचलो नसो पण हे अज्ञान आहे हे तरी आपल्याला कळलेलं आहे. देहाच्या पातळीवरती आपल्याला हे कळलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की देह म्हणजे पण मी नाही, पण देहाच्या पातळीवरून, बुद्धीच्या पातळीवरून एवढं तरी आपल्याला कळलं आहे की हे जे की आपलं सगळं चाललेलं आहे हे सगळं खरं म्हणजे आपलं अज्ञान आहे. ज्ञान नावाची गोष्ट आहे ती जरा वेगळी आहे. ती कुठे आहे, कशी आहे, किती महत्त्वाची आहे ते कळलं आहे. भले तिथपर्यंत पोचलो नसू पण ते आपल्याला कळलेलं आहे. मग आता आपण काय करायचं आहे तर विचाराने, विवेकाने या परमार्थाचा आणि ते जे काही मर्म आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपण म्हणूया की ह्या जन्मी दासबोधाचा आपण अभ्यास केला, अजून एक 5-10 जन्मांनी कदाचित मोक्ष मुक्ती काय असेल ती मिळेल अशा प्रकारचा आपण विधान करतो. पण प्रयत्नपूर्वक जर त्या आत्मज्ञानाकडे आपण जायला सुरुवात केली, त्याचं मर्म समजून घ्यायचा प्रयत्न केला तर या समासात समर्थ स्पष्टपणानं आपल्याला सांगणार आहे की तुम्ही स्वतःला जे काही प्रपंचिक, संसारी, सामान्य, अज्ञानी समजताय, तुम्हालाही परमार्थाची प्राप्ती अगदी सहज होईल. आणि किती सहज, क्रिया पालते तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. इतकं लगेच काय छान वाटलं ना. इतकं सहज मिळणार असेल तर हवाय आम्हाला अशा प्रकारचा आजच्या सगळ्या समासाचा खरं म्हणजे अभ्यास आहे. आपण ज्या मायेची किंवा ईश्वराच्या शक्तीचा विचार करतोय त्या ईश्वरी शक्तीचे 3 भाग आपण लक्षात घेतले. आत्ता म्हटलं तसं गुणमाया म्हणा, काय गुणक्ष गुण म्हणा, काय काय तिला नावं दिले, पण आपल्या दृष्टीने ईश्वराची शक्ती मूळमाया ही एक आहे. कारण ती जी आहे आणि त्या मूळमायेमध्ये त्रिगुणापर्यंत सगळा जो काही तिचा गेला समासात आपण त्याचा अभ्यास केला, हे सगळं न दिसणार आहे. त्रिगुण काय दिसणार आहे, वागणूक दिसते, पण सत्वरजतम कसं दाखवता येणार. आपण त्या आचरणाला म्हणू की हे आचरण सात्विक आहे किंवा हे आचरण तमोगुणी आहे, लगेच डोक्यात रागायला नको एवढा तमोगुण कसा वर आला, असं त्या आचरणाचं आपण वर्णन करतो. पण सत्वरजतम काही दाखवता येणार नाही आहे. त्यामुळे हे जे सगळं न दाखवता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत असतात. पण पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे म्हणजे दृश्य आहे, दिसतात, आपल्याला दाखवता येतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्याला कळतं. किंवा पृथ्वीवरच्या मागच्या वेळेस आपण उल्लेख केला 4 खाणी 4 वाणी हे आपल्याला कळतात. की 84 लक्ष योगीचे जीव आपण 4 भागामध्ये संतांनी आपल्याला विभागून दाखवलेले आहेत, ते सगळे आपल्याला कळतात. की प्राणी जे आहे, पक्षी जे आहेत ते अंड्यातून बाहेर येतात, किंवा आपण सगळेजण स्वाभाविक गर्भाशयातून जन्म घेतो. त्यामुळे आपला माणूस कसा असतो, पक्षी असतात, वनस्पती आहेत, त्या वनस्पती जमिनीतून वर येतात, त्यामुळे त्याला उद्भिज असं आपण म्हणतो. आणि स्वेदज म्हणजे घामातून येणारे प्राणी आहेत. हे असे 4 प्रकार या 84 लक्षात हे पण आपल्याला दिसतात. म्हणजे मूळमाया दिसत नाही मान्य आहे, परंतु पंचमहाभूत आणि ह्या 4 खाणी आणि परापश्चिमी मध्यभारत हे 4 वाणी याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. आता यापैकी ही जी काही 4 खाणी 4 वाणी वगैरे ह्या गोष्टी आहेत किंवा आत्ता म्हणतो तसं पंचमहाभूत आहे, या दृश्य स्वरूपातल्या असल्यामुळे आपण फक्त निर्गुण मूळमाया ही जी सूक्ष्म आहे किंवा दृश्य आहे त्या ओळखण्याचा अभ्यास करायचा. हे आता आपल्याला कळलं. त्यामुळे त्या 4 वाणी 4 खाणी किंवा पंचमहाभूत ह्याच्यात ती अडकण्याचं कारण नाही. त्याच्यावरती आपण प्रत्येकाचा एक समास अभ्यास करतो. त्यामुळे त्याचा अभ्यास झाला. मग अभ्यास कितीही झाला तरी त्या
आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा अभ्यास पुरवतो आहे, पण त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त पाहायचं आहे. तर जे अदृश्य आहे, जे सूक्ष्म आहे, ज्याला आपण मूळमाया म्हटलं, ज्याला आपण ईश्वराची शक्ती म्हटलं, त्या न दिसणाऱ्या अदृश्य सूक्ष्म शक्तीला ओळखण्याचे 14 संकेत या समासात समर्थ आपल्याला सांगतात. आता संकेत सांगितलं म्हणजे असं ना की एखादा आपण ॲड्रेस विचारला की ते खून सांगतात, अशा ह्या असेल सगळे जा, ते मोठं झाड दिसत आहे ना तिथे उजवीकडे बघा की तिथेच, याला आपण संकेत म्हणतो. तर तसे संकेत आपल्याला प्रत्यक्ष आत्मज्ञान कोणीच नाही सांगू शकणार, ते आपल्याला अनुभवायचं आहे. पण कसं सापडेल याच्या खुणा संकेत ते आपल्याला आजच्या समासामध्ये शिकवणार. आता ह्या संकेतांपर्यंत जाण्यापूर्वी थोडीशी आपली तयारी या आत्मज्ञानाकडे जाण्याची करायला पाहिजे, कारण ही सूक्ष्म आहे ना, अदृश्य आहे ना, तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानदृष्टी हवी. जसं आपण अर्जुनाला जेव्हा विश्वरूप बघायचं होतं तेव्हा भगवंतांनी पटापट सांगायला सुरुवात केली. अर्जुन म्हणाला की मला बघायचं आहे विश्वरूप, ताबडतोब भगवंत म्हणाले हो सर दाखवतो, आणि काहीच त्याच्यावर परिणाम होईना, भिंब आपला उभाच. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ह्याला दिसतच नाही आहे, मी दाखवतोय पण ह्याला दिसतच नाही काय. मग लक्षात आलं त्यावेळेला थांबता माझ्या लक्षात आलं तुला मी दिव्य दृष्टी देतो, आता बघ आता तुला दिसेल. तर तसं आपल्याला जे आत्मज्ञान बघायचं आहे, तर आत्ता आपण जी दृष्टी ठेवली आहे म्हणजे दृश्य जगाकडे आपली दृष्टी आहे ना, ती आपल्याला आत घेतली पाहिजे. म्हणजे ज्ञानदृष्टी आपल्याला आता आपल्याला भगवंत देत असला तरी आपण अर्जुनासारखे द्यायला आपली जोडी फाटली आहे ना, तेवढं आपल्याजवळ तो देत असला तरी नाही आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर आधी पहिल्यांदा हे सूक्ष्म ज्ञान अदृश्य असणारी गोष्ट समजायला हवी असेल तर आपल्याला ज्ञानदृष्टी हवी. आता ही ज्ञानदृष्टी कुठे आहे तर आहे आपल्याजवळ. त्याच्यासाठी आपली ही जी दृष्टी आहे ती आपल्याला आत घ्यायला हवी. उगाच आपल्याला डोळ्यात दिसतं आपण सगळंच पाहायचं आणि दिसतं म्हणून खरं मानायचं असं मानायचं नाही. तर आत घ्यायचं खरंच आहे का, त्याचा आपण विवेकाने अगदी विचारपूर्वक निर्णय घ्यायचा. आणि म्हणून पहिलं काय करायचं तर ती गोष्ट कळण्यासाठी जी काही सूक्ष्म गोष्ट आहे ती कळण्यासाठी आपली ज्ञानदृष्टी हा एक मोठा उपाय आहे. तो समर्थाने आपल्याला संकेत सांगण्यापूर्वी तयारी करायची. त्यानंतर संकेत सांगणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला सूक्ष्म दृष्टी करायसाठी. दुसरं सांगितलं ही आत दृष्टी वळवली की एकदा असं करायचं, वृत्ती माघारी दृष्टी फिरवायची. आत म्हणजे काय करायचं, वृत्ती माघारी फिरवायची आणि तिला विवेकाच्या ओघात सोडून द्यायचं. विवेकाच्या सोडून द्यायचं म्हटलं की असं वाटतं काय जे मनात येईल ते, तसं नाही. विवेकाच्या ओघात सोडायचं. उगाच कुठल्याही प्रवाहामध्ये पतित व्हायचं नाही आहे. तर त्या आत घेतलेल्या दृष्टीला विवेकाच्या सानिध्याने आपल्याला पुढे न्यायचं आहे. म्हणजे मग ते स्थूल दृश्य जे आहे ते जाईल आणि आपल्याला सूक्ष्मामध्ये शिकता येईल. मग आपल्याला ते संकेत सांगणार आहेत, आता 14 संकेत सांगणार आहेत, ते सगळे आपल्याला या दृष्टीने म्हणजे एक तर आत घ्यायची दृष्टी आणि ती विवेकाने वापरायची, तिथं सुद्धा गडबड करायची नाही असं ते सांगतात. म्हणजे मग काही गोंधळ होणार नाही. मग आपल्याला त्या 14 संकेतांनी जे काही दिलं आहे मग तुम्हाला मोबाईलमध्ये रस्ता बघायची गरज नाही. मी सांगतो त्या संकेताने जा आणि त्या गेला की तुम्ही त्या स्थळी पोचाल अशी खात्री देत आहे. आता ह्या आत वळवलेल्या दृष्टीला विवेकाच्या सानिध्याने जे दाखवायचं आहे तर ते 14 संकेत. आधी दुसरी नावं सगळी आपल्याला माहिती आहेत, काही नावं काही नाही आहेत. पहिल्या गोष्टी आहेत की 3 संकेत आहेत की खरं सत्वरज तम म्हणायची तमरजसत्व असं म्हणूया. कारण आधी तमगुण घालून टाकायचा, मग रजगुण घालून टाकायचा, मग सत्वगुणसुद्धा घालून टाकायचा, पण त्याचाही अहंकार येतो. म्हणजे पहिल्या 3 संकेतांनी पुढे पुढे जायचं. त्यामुळे नेहमी आपण म्हणताना सत्वरज तम म्हणतो, पण खरा विचार करताना करायला हवा तमरजसत्व. आणि मग गेल्या वेळेला सांगितलं तसं मग ही जी मूळ मायेची ईश्वरी शक्ती आहे त्याच्यामध्ये असणारी गुणक्षोभिणी चौथी. कारण सत्वरजतम झाले तरी सुद्धा त्या गुणक्षोभिणी तिला गुणक्षोभिणी म्हणतात. जेव्हा त्या मायाशक्तीमध्ये ते त्रिगुण असतात तेव्हा तिला गुणक्षोभिणी म्हणतात. त्यानंतर मग सत्वगुणाच्या अतीत गेलं की आणखी एक शुद्ध सत्व असतं. आज झाले ना. मग शिवशक्ती किंवा अर्धनारी नटेश्वर किंवा आणखी प्रकृती पुरुष असे 3 आहेत. ते पण आपल्याला सगळे शब्द माहिती आहेत आणि कळतं आपल्याला. आता प्रकृती पुरुष म्हटलं तर प्रकृती म्हणजे दृश्य जग, पुरुष म्हणजे आत्मा किंवा आपल्या देहाच्या बाबतीत म्हटलं तर ही सगळी आपली प्रकृती. आज खोकला झाला आहे, सर्दी झाली आहे, पाय दुखत आहेत, हे सगळं प्रकृती म्हणजे देह. आणि पुरुष काय तर हा देह चालवणारा आत्मा जो आहे तो पुरुष. असं प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणजे दोन्ही गोष्टी लागतात. एखादी गोष्ट चालायची असेल, स्कूटर चालायची असेल, आपण
किल्ली फिरवली, त्या किल्ली फिरवण्याचं काम काय असतं, तर तो पेट्रोलचा हे संबंध आला पाहिजे म्हणजे मग ती चालणार आहे, नाही तर कशी चालणार. त्या 2 गोष्टी एकत्र याव्या लागतात. त्यासाठी हे त्यानंतर सांगितलं की षड्गुण असायला लागतं. 6 गुणांनी ईश्वर निर्माण झालेला आहे, ते षड्गुण असायला लागतात. त्यालाच आपण या ईश्वरी शक्तीला आणखी एक शब्द वापरला होता, गुणसाम्य. याचा अर्थ असा आहे, आपण आणखी थोडं सविस्तर पाहणार आहोत. गुणसाम्याचा अर्थ असतं की प्रत्येकामध्ये समान गुण असतात, त्याचा वापर करताना त्याचं कमी जास्त प्रमाण होतं. म्हणून सुरुवातीला ते गुणसाम्य सत्वरजतम सगळ्यांमध्ये असतात, पण ते वापरताना त्याच्यात फरक पडतो. म्हणून मग नंतर ते गुणक्षोभिणी वगैरे होतं किंवा सत्वरजतम प्रकार होतात, पण गुणसाम्य म्हटलं आपण काही विभाग घेतो म्हणजे काय. त्याच्यानंतर मग चैतन्य किंवा आत्मा म्हटलं, मन म्हटलं, माया म्हटलं, अंतरात्मा म्हटलं, असे 14 संकेत दिले आणि अंतरात्म्यापर्यंत आपल्याला पोचवून दिलं. आता या 14चा आपण विचार करणार आहोत. थोडं असं असतं की प्रत्येक गोष्ट असते ना, ती म्हणजे आत्म्याचा विचार केला तर आपल्याला उंची गाठायची असते ना. असं आत्म्यासारखा विषय म्हणायचा तर तो ऊर्ध्वगामी म्हणतात त्याला, म्हणजे उंचीवरती नेणारा विषय. जेवढा आपण जास्त अभ्यास करू, जास्त हे करू, अगदी पहिलीतच काही PhDचा अभ्यास करता येणार नाही ना, तर धीरे 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 उंची गाठायची. असं म्हणून ते एका अर्थाने ऊर्ध्वगामी असणारी गोष्ट आहे हा अभ्यास करणारे. मग त्याला ते एक उदाहरण छान दिलं, म्हणजे आपल्याला पटेल असं आहे की फुगा जो असतो, आता तुम्ही उद्या इलेक्शन आहे त्या फुग्याकडे नका जाऊ, तो फुगा जो आहे तो हातातून सुटला तर तो बिचारा उंच उंच जायला लागतो, पण असा पटकन उंच जाऊन नाही चालणार. मग त्याला एखादा पुठ्ठ्याचा कागद लावला खाली की मग तो खाली थांबतो. तसं काय झालं आहे, हा आत्मा जो आहे तो वरती वरती जाणारा आहे, पण देहरूपी पुठ्ठा लावलाय त्याला, त्यामुळे तो खाली आलाय. तर आपल्याला तो कळणार आहे पटकन. त्यावेळी त्यांनी आपल्याला सांगितलं की तो खाली बसतो म्हणजे काय, नाही तर नसतं आपल्या हाताशी लागला, याला असता विचार. देह असल्याशिवाय आत्मा कळत नाही, नरदेह असल्याशिवाय आत्मा कळणारच नाही. या अर्थाने हा देहरूपी पुठ्ठा त्या आत्मरूपी फुग्याला जरा लावून ठेवला आहे आणि त्यामुळे तो खाली आला आहे आणि म्हणून तो आपल्याला कळणार नाही तर बिचारा कळला असं असतात. हे सगळे 14 संकेत पुन्हा कावळ्याला, चिमणीला, कुत्र्याला, गाढवाला सांगितलं तर काय कळणार आहे. तो नरदेह मिळाल्यामुळे आपल्याला जरा कळणार आहे, निदान कळण्यासारखं वाटणार आहे. भले त्याचं पुढे काय तो भाग दिला पण आपल्याला कळणार. त्यामुळे हा ऊर्ध्वगामी असणारा आत्मासुद्धा देह आहे म्हणून आपल्याला कळणार आहे. आणि मग आपल्याला देह आहे म्हणून कळणार आहे, पण करायचं आहे काय, देह आणि आत्मा वेगळं. काय मोठी गडबड आहे बघा. देहामुळे आत्मा कळणार आहे हे तर नक्कीच झालं, पण असं असून सुद्धा देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे याचा अभ्यास करायचा. अशी मोठी फार कठीण गोष्ट आपल्याला करायची. आणि देह आणि आत्मा वेगळे झाले म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रगती होणार आहे. जोपर्यंत देहात अडकतोय म्हणजे ज्याच्यामुळे कळणार आहे त्याला हळूच कसं बाजूला करायचं आहे. खरं म्हणजे विचार केला तर किती आपण कृतज्ञ आहोत नाही. त्या देहामुळे आपल्याला कळलं, त्या देहाला बाजूला करायला सांगतो ठीक आहे, त्याच्यामुळे तर सगळं कळलं. पण त्या देहामुळे कळत असून सुद्धा त्या देहात अडकायचं नाही याचा अभ्यास आपल्याला करायची फार मोठी कठीण गोष्ट आहे. पण असं आहे की जेवढं कठीण त्याचं फळ मोठं असतं. जेवढा अभ्यास खूप डिग्र्या पण मोठ्या असतात, जेवढा आपला अभ्यास आता करतात ना मुलं किती किती. काल आमची शरीराची मुलगी आली ती बिचारी गेले 2 महिने तिची परीक्षा झाली. ती काय अभ्यास तिचा चालला मेडिकलला आहे, त्या प्रचंड अभ्यास करावा लागतो, इतके प्रॅक्टिकल असतात, जाम दमली होती. तर काल माझी आज मी असं मोकळा श्वास घेईन. तर तो जेवढा अभ्यास जास्त डिग्री पण फळ पण मोठं मिळणारच आहे. तसंच इथे आहे की जेवढा आपण जास्त विवेकाचा आणि सूक्ष्मदृष्टीच्या सहाय्यानं या आत्म्याचा अभ्यास करू तसं आपण या देहाला पण बाजूला करू शकू. कारण जेवढा कठीण अभ्यास तेवढा कठीण फळ, मोठं फळ आपल्याला मिळणार असेल. त्यामुळे आता आपल्या लक्षात आलं की या आत्म्याच्या पायाला ही देहाची बेडी घातलेली आहे. ती देहाची बेडी तोडायची, बाजूला करायची, मग आपल्याला एक आनंद, समाधान असं प्राप्त होणार. ज्याला मुक्ती म्हणतात, मोक्ष म्हणतात, ज्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणं म्हणतात, हे सगळं आपल्याला निश्चितपणे मिळणार. मग काय करायचं, ह्या देहाला बाजूला करायचं म्हणजे काय करायचं, ते कधी सोपी वाटणारी हां एवढीच गोष्ट करायची की आपण समजा एखाद्या सिरियलमधल्या किंवा एखाद्या सिनेमातल्या नाटकामधल्या एखाद्या नायिकेचं किंवा नायकाचं दुःख बघतो, वाईट वाटतं आपल्याला, नाही असं खूप वाईट वाटतं, पण ते किती काय टिकतं तेवढाच आपल्या जीवनात आलेल्या दुःखाचा विचार करायचा.
दिसायला वाचायला किती सोपं आहे ना. तर आपल्या जीवनात आलेलं छोटं मोठं रोजच सकाळी दिवसभराचा संध्याकाळी आढावा घेतला तर आपल्याला काहीतरी मनाला दुःख देणारं त्रास देणारं असं घडतंच. हा असं वागला, तो कसं वागला, हा असं बोलला, काहीतरी असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, तर त्याचं तर 2-5 मिनिटं ठीक आहे, हो, सोडून द्यायचं. पुन्हा आपण फ्रेश असलं पाहिजे, पुन्हा त्या व्यक्तीशी आपण तितकंच जुनं पुसून वागायला सुरुवात केली पाहिजे. हे उदाहरण म्हणून आहे की नाटका सिरियलला त्याच्यामध्ये स्वाभाविक वाटतंच की त्या 3 तासामध्ये आपण ते बघतो इतकं त्याच्याशी आपलं जोडलेलं असतं की त्याचं दुःख तर जवळ की आपलंच दुःख आहे असं आपल्याला वाटतं. पण विसरतो, तिथून बाहेर पडलं की लगेच वडापाव खायला जातोच, संपला विषय तिथला. तसं आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींबद्दल पण होतच असलं पाहिजे की ठीक आहे, आलं, ओके, पानं उलटा. आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांची तोंडी एक शब्द असाय, पान उलट म्हणजे काय झालं गेलं जाऊ पुढे, हे जमलं पाहिजे. तर आता आपल्याला एवढ्या गोष्टी शिकायचे. देह आणि आत्मा अलग करण्याचं काम या विवेकाने करायचं. आता त्या विवेकाच्या जोडीला अजून एक गुण आपल्याला आत्मसात करायचा आहे, तो म्हणजे पक्का निग्रह. आपली गडबड करते जमतं आपल्याला, पण ते सारखं कोण आठवण करून देणार ना आपल्याला. तर आपला निग्रह असला पाहिजे, निष्ठा असला पाहिजे. विवेकाच्या आणि निष्ठाच्या जोरावर आपल्याला हे करता येऊ शकेल अशी खात्री समर्थ आपल्याला देणार आहे. आपल्याला देहापासून आत्म्याला म्हणजे आत्म्याला वेगळं करायचं आहे देहापासून, त्याचा हा मार्ग सांगतात. आता हे 14 जे आहेत त्याचा थोडासा परत आढावा घेऊया काय म्हणतात ते. तर त्या 3 गुणांचा विचार केला तर आपण आपल्याला तपासायचं, 3 गुण आपल्याजवळ आहेतच. आणि हे 3 गुण पण संकेत पण दाखवले. ते जायचं आहे ना आत्म्यापर्यंत, आधी तमोगुण बाजूला करा. पहिला तमोगुण पाहूया. आपल्याला वाटतं आम्ही काही तमोगुणी नाही होत, आम्ही चांगलेच होत ना, आम्ही पण तमोगुणी आहोत असं लगेच वाटेल. पण कधीतरी कुठेतरी जर आपला तमोगुण वरती येत असेल तर त्या तमोगुणाला आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. कुठे कुठे तमोगुण येऊ शकतो असा विचार केला तर आपल्याला येतो आळस हे कार्यभाग नसतो. समर्थाने सांगितलं आळस येतो की आपल्याला, कंटाळा येतो की आपल्याला, तो तमोगुणाचं लक्षण आहे. मग कंटाळा येताच कामा. आमच्या आईच्या तोंडीवर ज्या कामाचा कंटाळा ते काम आधी असं आई म्हणायची. म्हणजे कंटाळाला म्हणायचंच नाही, कंटाळा की ते काम बादलीवर कपडे धुवायचे पण खरंच कंटाळा तासाभराने जाईल की आधी धुवायचो म्हणजे चालतं लगेच काम होतं. की अशा पद्धतीनं कंटाळा येताच कामा नये, कारण कंटाळा आणि आळस हे तमोगुणाचं लक्षण आहे. मग आता आपण म्हटलं की आम्ही तमोगुणी नाही आहोत, पण येतो आपल्याला, तर तो आळस कंटाळा येता कामा आहे. आपण लहानपणी शिकलो आलस शिकतो विद्या, कुतो विद्या किंवा सुखम. अशी माणसाला विद्या कुठून येणार. विद्यार्थी जर तो आहे तर त्याला सुख कसं मिळेल, त्याला प्रयत्नच केले पाहिजे. सुखाचे आपलं लोळत बसला तर विद्या देखील येणार. त्यामुळे आळस आणि कंटाळा हे तमोगुणाची लक्षणं आपल्याला बाजूला करता आली पाहिजे. मग आपल्याला एक ठिकाण कळलं, अजून पुढे गेलो. आता आळस येता कामा नये, आता कशाचाही कंटाळा येता कामा नये. कंटाळाला पहिलं ते काम करायचं म्हणजे आपण एक पाऊल पुढे गेलो. 14 जायचं आहे, 14 स्टेशन लागणार आहे तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. तर त्यातल्या तमोगुणाचं स्टेशन आपण गेलो, एक स्टेशन पुढे गेलो असं म्हणायला हरकत नाही. आता रजोगुण पुन्हा आपल्याला वाटलं की रजोगुण काही म्हणजे आम्ही सात्विक आहोत असं म्हणायची हिंमत नाही. कधी कधी येतो रजोगुण आमचा उफाळ. पण रजोगुण म्हणजे काय, तर रजोगुणी माणसाला ना अशी विविध कामं करायची होतं. हे पण करीन, ते पण करीन, ते पण करीन, असं खूप काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे त्याला स्वस्थता नसते. आणि रजोगुणी माणूस असा शांत बसूच शकत नाही. बरं त्याचा आणखीन एक असा दुर्गुण असतो की त्याला इमिजिएट फळ लागतं. की मी केल्यानं मला लगेच मिळालं पाहिजे. म्हणजे स्वयंपाक झाला, 2 घास नाही नवरा खात, अजून मला असं छान झालं म्हणत सुद्धा नाही, हे रजोगुणी लक्षण आहे. आता केलंयच ना तर ठीकच आहे, पण असं नाही आपण त्यांच्यानं तोडून कधी येणार नाही की छान झालं. करणाऱ्याला बरं वाटतं, हे रजोगुण. मी केलं की त्याचं क्रेडिट मला मिळालं पाहिजे आणि लगेच मिळालं पाहिजे, इमिजिएट. अशा प्रकारचा रजोगुणी माणसाचा स्वभाव असतो. मग आपल्या लक्षात राहतो आपण पण असं आढळतो बाबा आहे आपल्यामध्ये पण तो रजोगुण आहे. गीतेमध्ये राजसवचलम ध्रुवम असं म्हटलं आहे की तो ना चंचलच असतो रजोगुणी माणूस. त्याला अशी स्थिरता नसते विचाराला, कृतीला, कर्माला. कुठे त्याला स्थिरता, हे करतो ते करतो ते करतो असं सगळं त्या रजोगुणी माणसाचं असतं. आता दुसरं स्टेशन पार करायचं असेल तर आपल्याला हे जे की चंचलत्व आहे ते आपल्याला दूर करता येतं का, असे हे सगळं आपलं आपण तपासायची गोष्ट आहे. त्यामुळे आपला आपण तपास असतो खरंच स्थिरपणानं, थोडंसं शांतपणानं. त्या जॉर्जचं वाक्य सांगतात ना, रिॲक्ट आफ्टर 24 hours.
की जरा शांतपणानं घ्यायचं, थोडा विचार पण करता येतो, विवेक करता येतो. शांतपणानं केलं तर ते कर्म चांगलं होतं. त्यामुळे यश मिळायला त्याला विचार करावा लागतो, शांतपणे घ्यावं लागतं. हे रजोगुणी माणसाला जमत नाही. त्यामुळे रजोगुणी आता आत्म्यापर्यंत पोचायचं आहे. तमोगुण गेला हे चंचल, रजोगुण दुसरं स्टेशन पण आपण पार केलं, म्हणूया पार केलं. आता सत्वगुणाकडे जरा बरं वाटलं, अरे वा हे जरा जमणारी गोष्ट आहे. पण सत्वगुणी माणसाला सुद्धा अगदी रजोगुणा तमोगुणा एवढं नसेल, पण तरीसुद्धा त्याला त्याच्या चांगल्या गोष्टीचा पण अहंकार येतो. तो सुद्धा येता कामा नये. आपल्याला गुणातीतच व्हायचं आहे, सत्वगुणात पण रमायचं नाही आहे. सत्वगुण जिंकणं हे आणखीन कठीण असतं, कारण ते चांगलंच असतं ना. 4 लोकांनी चांगलं म्हटलेलंच असतं, आपली अपेक्षा नसली तरी पण आपल्याला म्हटलेलं असतं आणि त्याचाही अहंकार येतो. माझ्यासारखा मीच अशा प्रकारचं येतं. त्या सत्वगुणापासून सुद्धा म्हणजे त्या अहंकारापासून सुद्धा आपल्याला बाजूला व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी फार युक्तीनं करावं लागतं, पण ते कळतच नाही की आपण त्याच्यात अडकलो आहे. सत्वगुणात अडकणं हे त्या सत्वगुणी माणसाला कळायला पण वेळ लागतो. माझ्यासारखा दाजवण मीच शिकवणार, मलाच सगळे ठाण्यामध्ये म्हणतात, असं म्हटलं की आलंच तो सत्वगुणाला तिथे अहंकार आलाच. असा अहंकार येता कामा नये, अभिमान येता कामा नये. आणि तरी देखील कर्म करायचंच आहे, चांगलं कर्म करायचं आहे. म्हणजे समाजकाम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की त्यांना असं वाटतं की अरे माझा वेळ, माझा पैसा, माझी शक्ती मी अमक्या अमक्या माणसाच्या समाजाच्या कामाला लावली. खरं तर असं मुळीच नाही. तुम्ही नाही सही तर दुसरं कोणी केलं असतं. आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्या समाजाचं काम करतोय, समाजाला गरज आहे म्हणून आम्ही काम करतोय असा भाव असेल तर तो सत्वगुणाच्या अहंकारात अडकला असाच त्याचा अर्थ होईल. त्यामुळे म्हणजे जसं म्हणतात ना की सिंह राजा आहे जंगलाचा, त्याला काय त्याचा अभिमान असतो का? सूर्य रोज आपल्याला प्रकाश येतो, सूर्याला काय त्याचा अभिमान असतो का? काय येतो त्याचं काम करतात. अशा पद्धतीनं आपण जर काम केलं तर मग तो अहंकार राहणार नाही. तिसऱ्या स्टेशनला जायला हवं असेल तर आपण त्या सत्वगुणात पण अडकणार नाही असं जायला पाहिजे. म्हणजे अहंकार नको असं म्हणणं सोपं आहे, पण या सत्वगुणामध्ये अशी नकळत सत्वगुणाची पण आसक्ती निर्माण होते आणि त्याच्यात अडकायला होतं. म्हणून आचरण सत्वगुणाचं सतत करायचं, पण त्याच्यात अडकायचं नाही. अशा प्रकारची फार मोठी तटस्थ भूमिका घेणं ही आवश्यक असतं. ते तिसरं स्टेशन थोडं लांबचं आहे, पण तरी तेही आपल्याला पार करायचं आहे आणि सत्वगुण पण जिंकता येईल असं पाहायचं. त्यानंतर त्यांनी म्हटलं तसं गुणक्षोभे, त्याचा आपण पहिला अभ्यास केला की ही जी मूळ माया आहे किंवा ईश्वराची शक्ती आहे, या ईश्वराच्या शक्तींनी ह्या 3 गुणांना जन्म दिला आहे. सतत तो कुठून आले आपल्यामध्ये, तर या ईश्वराच्या शक्तीने आपल्याला 3 गुण दिलेले आहेत आणि म्हणून त्या ईश्वरी शक्तीलाच गुणक्षोभिनी म्हटलं आहे. मग या मूळ मायेमध्ये या ईश्वराच्या शक्तीमध्ये जे ते गुण आहेत आणि ते गुप्त रूपाने आहेत, ते दिसत नाही आपल्याला आणि म्हणून ते असे काही पद्धतीनं व्यक्त होतात. जसं आयसाने किंवा आपण म्हटलं तसं चंचलपणाने किंवा या सत्वगुणात सुद्धा असणाऱ्या या आसक्तीने हे जे निर्माण होतात ते कशामुळे, तर ती पण ह्या मूळ मायेमुळे म्हणजे ईश्वर शक्तीमुळे निर्माण होतात. म्हणून या अशा 3ही गुणांच्या आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीला गुणक्षोभिनी असं चौथं नाव दिलं. आता हे तिथपर्यंत पोचायचं म्हणजे हे माझी शक्ती नाही, या ईश्वराची शक्ती आहे. त्यामुळे या ईश्वराच्या शक्तीला आपण पार करून चौथ्या स्टेशनावर जायचं की ती शक्ती कोणाची? ईश्वराची. माझ्या ह्याच्यात काहीच असं म्हणून आणखीन चौथं स्टेशन आपण गाठायचं. पुढलं त्यांनी म्हटलं तसं की या मूळ मायेमध्ये हे 3 गुण आहेत, पण ते गुण सूक्ष्म रूपामध्ये आहे आणि 3ही गुण अत्यंत प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला उपयोग आहे. कुठे कुठला गुण उपयोगात आणायचा ते सांगायला पाहिजे. म्हणजे आत्ता आपण म्हटलं की सत्वगुणाच्या पण अतीत व्हायला पाहिजे, पण काही ठिकाणी तमोगुण सुद्धा कसा आवश्यक असतो. जसं आपण हे म्हणतो की देशाचा धर्माचा विचार निघाला की आपला झालंच पाहिजे, पेटून उठलंच पाहिजे आपण, तेव्हा आपण माळून नाही बसायचं. कारण त्या ठिकाणी आपला तमोगुण जर आला नाही तर आपल्याला चालणारच नाही ना. त्यामुळे हे जे की आहे त्याला गुणसाम्य असं म्हणतात की कुठला कुठे गुण पुढे आला पाहिजे आणि तो बरोबरच आहे. त्या वेळेला समाखाली जर विचार केला असता तर 12 वर्ष टाकळीला होते तपश्चर्या करताना रामाचं दर्शन झालं होतं, पुढलं काही केलंच नसतं त्यांनी, तर तसं केलं नाही. तर त्याचं कारण हे आहे की हे जे आत असलेलं गुणसाम्य म्हणजे या त्रिगुणांचा योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी वापर. म्हणजे आळस कंटाळा नाहीच, तो तमोगुण आपला घ्यायचाच नाही, पण जिथे आवश्यक आहे तिथे तमोगुणाचा वापर कुठे करायचा.
आपल्या आई वडिलांबद्दल कोणी अपमानास्पद बोललं पेटून उठलंच पाहिजे. तिथे तमोगुण आलाच पाहिजे. तिथे आपलं एका गालावर पाहिजे दुसरं गाल पुढे करायचं आहे का? नाही करायचं. तर अशा पहिल्याला जे म्हणतात त्याला ती पण ईश्वरी शक्तीच आहे आणि त्याचं गुणच साम्य. तर 5वं स्टेशन आपण गाठलं असं म्हणलं. त्यानंतर मग शुद्ध सत्व. शुद्ध सत्वाचा अर्थ असा आहे की चांगलीच माणसं असतात, पण चांगली माणसं सुद्धा कधी कधी म्हणजे जसं युधिष्ठिर हा तो दूत खेळायला कशासाठी तिथे राहिला, किती खरं म्हणजे त्याच्या इतका सत्य बोलणारा कोणी नाही. युधिष्ठिर नाव असतं युद्धामध्ये स्थिर असणारा, असं सगळं आहे. सगळ्यांशी त्याचं चांगलं. दुर्योधनाला सुद्धा तो सुयोधन म्हणणारा, म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये काही कुणी त्याला शत्रू नाहीच. पण तरी देखील त्या कपट कारस्थानाला बोलला आणि दूत खेळायला बसला नाही. विदुर नाही बसला. मग तो जो विदुर आहे तो विदुर शुद्ध सत्व आहे आणि युधिष्ठिर शुद्ध सत्व नाही. म्हणजे कुठेही आपण जराही आपलं जो मार्ग आहे तिथून बाजूला सरताच कामा नाही. याच्यासाठी फार मोठी परीक्षा असते, ती जी आहे ती शुद्ध सत्वाची परीक्षा. छान प्रवास चाललेला आहे, पुढे चुकले होता कामा. युधिष्ठिरासारख्याची सुद्धा झाली म्हणून महाभारत घडलं. तेव्हा जर त्यांनी म्हटलं असतं की हा माझा प्रांत नाही, मला खेळायचं नाही, पण दादांना दिसत असतं की कपटाने खेळ चाललेला आहे, तरी देखील तो अडकला. चांगला माणूस सुद्धा जेव्हा असा अडकतो तेव्हा त्याला शुद्ध सत्व नाही म्हणता येत. पण जो विदुरासारखा आहे, विदुर शुद्ध सत्व होता, त्यांनी नाही त्याला हे केलं. किंबहुना त्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं दूत होऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सगळ्यांना अगदी म्हणजे अंधया धृतराष्ट्राला पण तो राजा होता त्याला कळे केलं की अरे थांबव. स्वतः दुर्योधनाला पण सांगितलं थांबव. अशा पद्धतीने प्रयत्न पण केले आणि तो कुठेही जराही विचलित झाला नाही. त्यामुळे तो जो आहे तो शुद्ध सत्व. असं शुद्ध सत्व असतं. कुठलं स्टेशन टाकायचं, जायचं आहे 14व्या स्टेशनला, म्हणजे संकेतच अजून आत्मतत्व पुढे नाही, पण पुढे जायचं तर आपण कुठेही असं बाजूला होत नाही ना, आणि पाहिलं पाहिजे शुद्ध सत्व राहिलं पाहिजे. आता सत्वाच्या अतीत गेलेला असल्यामुळे मी आपल्याला धर्मराज युधिष्ठिराचं उदाहरण देते. तर तो सुद्धा चुकला. तर डॉक्टर तुम्ही सुद्धा असं काही ते नाटक आहे किंवा संघावाल्याच्या बाबतीत म्हणतात मग तो संघात जातो तरी पण संघात गेले आणि चुकीचं मागायचं असते. अशा पद्धतीचे जी वाक्य असतात ती इथे लक्षात घ्यायची की विदुराने काय केलं. तर विदुराने हे चुकीचं चाललं आहे थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण जे धर्मराज युधिष्ठिराला काही थांबवता आलं नाही आणि मग तो शुद्ध सत्व नाही, पण हा मात्र शुद्ध सत्व आहे. त्यानंतर मग शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती आणि अज्ञानारी नटेश्वर या तिन्ही गोष्टी आपल्याला कळतील. त्याच्यात ती फार हे नको आहे, काही प्रकृती आणि पुरुष आपल्याला माहिती आहे. लक्षात कसं ठेवायचं की दोन्ही गोष्टींचं इतकं समतोल राखला गेला पाहिजे. 2 पावलं 1 चाल. आपण चालतो 2 पावलांनी, पण डावा टाकल्यावर पुढा डावाच असं नाही आपण करत. डावा उजवा बरोबर आपल्या त्या रिदममध्येच जातो. तर 2 पाय आहे पण चाल 1 आहे. 2 टिपऱ्या आहेत पण नाद 1 आहे. टिपऱ्या व्यवस्था अशा पद्धतीने 2 गोष्टी आहेत प्रकृती पुरुष, पण त्यांचं एकमत आहे. असं जमलं पाहिजे. आपल्या 2 डोळे आहेत पण आपण दृष्टी म्हटलं की एकच आहे. या डोळ्याने एक आहे त्या डोळ्याने एक दिसलं की डॉक्टरकडे जायला लागते किंवा मला काही बोलतच दिसतंय. तर तसं नाही झालं. 2 डोळे आहेत पण दृष्टी आपली आहे. तसं प्रकृती आणि पुरुष पण एकच आहे गोष्ट. अशा पद्धती शिव आणि शक्ती अशा प्रकारे अंधनादी नटेश्वर या तिन्हींमध्ये हा विचार आपल्याला कळेल. त्यामुळे ही 3 स्टेशनं एकदा आपल्याला कळलं की देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे आणि देहाचा विचार फार करायचा नाही, आत्म्याचा विचार करायचा आहे की ही 3 स्टेशनं पटापट होतील. कारण त्याचा अर्थ वेगळाच वेगळा नाही आहे, सगळ्यासारखाच आहे मला. त्यामुळे तिन्ही आहेत गुप्तपणानं, दिसणार नाही आहे पण गुप्तपणाला असलं तरी तो एकदा फॉर्म्युला कळला तर आपल्याला पुढे जाणं सोपं. त्यानंतर आपल्याला मोठं स्टेशन येणार आहे त्याला महत्त्व असं म्हणतात. अत्यंत गूढ असणारं महत्त्व आहे. म्हणजे मग अशी जो शुद्ध सत्वगुण म्हटला तुझं धर्मराज युधिष्ठिर काही जमला नाही, इथे तो गुणरूपानं असतो. इथं आलं महत्त्वाचं आलं की तिथे मात्र असं होत नाही की तो आणखीन शुद्ध होऊन जातो आणि त्यामुळे तो आधी सत्वगुण मग शुद्ध गुण आणि आता जराही चुकायचा संबंधच नाही, पाऊल बाजूला पडणारच नाही. अशा प्रकारचं महत्त्व गुणरूपानं आपल्याला दिसतं. इतकी प्रगती होते. आता हे मला वाटतं 14 झाले असतील तर जातो असतील. गुणसाम्य
पुढे सांगितलं. तो गुणसाम्याचा अर्थ मग सांगितला, तीनही गुण जे आहेत ते ह्या गुणसाम्यामध्ये असतातच. आणि ते पाहिजे तेव्हा जसे तसे वळतात. ते तीनही गुण गुप्त रूपाने असतात, अव्यक्त असतात आणि अव्यक्त असून सुद्धा ते सगळ्यांमध्ये असतात, पण त्याला गुणसाम्य असं म्हणतात. मला 11 झाले असतात. हां, आणि मग चैतन्य, मन आणि शेवटचं षड्गुणेश्वर. षड्गुणेश्वर म्हणजे 6 गुणांचा ईश्वर. आता ईश्वराचे गुण म्हणजे ईश्वराचा खरा अनंत आहे, ईश्वराची नामं अनंत आहे, पण तरी देखील त्यांनी आपल्याला षड्गुणेश्वर असं म्हटलं. त्याचा उल्लेख आपण करूया पुढे. तर अशा ईश्वराचं प्रतीक असणारं स्टेशन येतं. आता आपण आणखीन पुढे गेलो. चैतन्य आपल्याला शब्द कळतो, या देहाला चालना देणारी शक्ती, त्याला आपण चैतन्य म्हणायचं. या विश्वाबरोबर याचाही नाश होतो, प्रलय ज्याला म्हणतात. त्याच्यामुळे हे पण सगळं संपणार आहे. देह संपला की आपल्याला आपण वर्णन कर आत्म्याला शांती मिळो असं आपण म्हणतो. याचा अर्थ तसा आहे की देह गेला की या देहामध्ये वास्तव्य करणारा जो आत्मा आहे तो आपल्या या अशा प्रकारच्या ज्या वासना इच्छा आहेत त्यांच्या रूपानं पुढल्या देहात जातो, वासना घेऊन जातो. त्यामुळे ते जे की आत्मतत्व आहे ते आत्मतत्व या चैतन्याच्या ज्या देहाचा खोटेपणा बाजूला करून जो उरतो आणि ते वासना रूप या ज्या इच्छा असतील त्या रूपाने पुढे जातात. त्यामुळे या विश्वाबरोबर प्रलयाबरोबर नाश होणार आहे ते आत्मतत्व पडते, पण संपणार आहे. देहाबरोबर नाही संपणार. देह संपला तरी ते नाही, त्याचा प्रवास पुढे चालू आहे. आणि मग 14वं मन. या मनाबद्दल आपण खूपच विचार केला, पण त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून. आता एवढा सगळा अभ्यास मन तिथे असेल तरच आपला होणार. मनामध्ये आपल्या भरतं काहीतरी असेल तर हा अभ्यास आपला होणार असेल. त्यामुळे सगळ्याच्या मागे असणारं हे मन फारच महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या परब्रह्म, मूळ परब्रह्मापासून सुरुवात झाली आणि त्याचे म्हणजे आपल्यापासून म्हणूया सर्वांमधून जो काही श्रेष्ठ आहे आपण पाहिलं की त्या फुग्याला पुठ्ठा लावला म्हणजे त्या आत्मतत्वाला तो आपला देहाचा कागद लावला. मग आपल्याला हे सगळं वाचता ऐकता आलं. मग त्याला आपण साक्षी म्हणा, चैतन्य म्हणा, आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्ता म्हणजे षड्गुणेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, परब्रह्म म्हणा, काही नावं दिलं तरी देखील तो सगळ्याचा स्वामी आहे हे आपल्याला पटलं पाहिजे. हे एवढं सगळं वर्णन वाचलं त्याचं उत्तर एकच आहे की त्याला एवढा शोध का घ्यायचा, तो जगाचा स्वामी आहे. त्या परब्रह्माला आपल्याला शोधायचा आहे तो करण्यासाठी. आणि मग आपल्या लक्षात येतं की हे 14 प्रकार आपण मोठे पाहिले, 14 स्टेशन पाहिले, 14 खुणा पाहिल्या, 14 संकेत पाहिले त्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचे. आणि लक्षात येतं की सगळं एकच आहे. कशाला पाहिजे एवढी श्रेष्ठ, इथे बसलं तरी त्या आत्म्याकडे गेल्यासारखंच आहे. त्यावेळेस सगळ्या 14 संकेत पाहून झाल्यावर समर्थ आपल्या सांगतात की आपल्या लक्षात येतं थोडं साम्य म्हणा, गुण शरीर म्हणा, सत्वराचा क्रम म्हणा, आणखीन काही म्हणा, प्रकृती म्हणा, पुरुष म्हणा, याचा अर्थ सगळं ईश्वर तत्वच आहे. दिसू काही दृश्य जग पण तरी देखील ते ईश्वरच आहे असं सगळं आहे. हे सगळ्याचं बीज जे आहे ते त्या मूळ मायेमध्ये म्हणजे ईश्वरी शक्तीमध्ये आहे. त्या एका ईश्वराला ओळखलं की या जगात आपण असलो आणि नसलो तरी काहीच फरक पडत नाही. अशा प्रकारचा विचार आहे. आता जोपर्यंत स्थूलाकडे मन आहे तोपर्यंत हे सगळं कळणं अवघड आहे. पण स्थूलाकडलं मन आपण जेव्हा सूक्ष्माकडे नेऊ तेव्हा हे सगळं आपल्याला कळेल. त्यामुळे या सगळ्यावरून लक्षात काय ठेवायचं तर या पहिल्या सगळ्या जवळजवळ अर्धा समास आपल्याला हे सगळं वर्णनमध्ये केलं आहे. आणि पुढे सरकार की सगळ्या या उड्यावड्यावर लक्षात एकच घ्यायचं की आपली जी इंद्रिय आहे ही इंद्रिय जी काही बाहेर धावत आहेत, विषयांकडे धावत आहेत त्यांना सगळ्यांना आत घ्यायचं. सुरुवात आपण करताना म्हटलं की आपल्याला आपली इंद्रिय आत वळवायची. ती इंद्रिय आपण आत वळवली, बाहेरची धाव कमी झाली की सगळं काम होणार आहे. खऱ्या अर्थानं इंद्रियांना पण शांती मिळणार. ती इंद्रिय बाहेर असतात का तेव्हा फार चंचल असतात, आत वळवली की तिला स्थिर होतात. बरं, वस्तूचं असं आहे, वस्तू जशी दिसते किंवा भासते किंवा आपल्याला जो काही अनुभव येतो त्याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी असतात. एक अंतरंग असतं आणि बहिरंग असतं. आणि बहिरंग सगळं भ्रामक असतं, दिसायला छान असतं. 2 दिवस मी अनुभव घेते. लेख काय 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 ऑनलाईन खरेदी करते, कुठला पत्ता देते, पाठवते. वरच्या किमती बघितल्या तर सगळ्या 4 आकडे. आणि मग माझं धाबं एवढे पैसे खर्च करत द्या पोरी. आणि मग ती दाखवलं आई त्या किमतीकडे जाऊ नको. म्हटलं म्हणजे काय, अगं 80% सूट. काय म्हणायचं याला. तर हे सगळा जो काही माया बाजार आहे ना हा आपल्या बहिरंग वेगळं आणि अंतरंग वेगळं हे आपल्याला या उदाहरणावरून पण कळतं. कारण उदाहरण म्हटलं तर ते दृश्य जगातलंच आहे पण त्याच्याशिवाय आपल्याला कळणारच नाही. तर हे सगळं असं दिसायला वेगळं आत वेगळं असं सगळं आहे. त्यामुळे अमुकच गोष्ट
अशीच असली पाहिजे असं आपल्याला खात्रीनं काहीच सांगता येत नाही. त्या बहिरंगांमध्ये फार रंगायचं नाही, अंतरंगाचा विचार करायचा. उदाहरण देतात संत मंडळी, काच, गारगोटी, हिरा हे सगळं सारखं दिसतं, परंतु सारखं आधी खडीसाखर असतो त्याच्यात, हे सगळं दिसायला सारखं दिसतं, पण प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. बहिरंग सगळ्याचं सारखं आहे, अंतरंग विचारात घेतलं तर सगळ्याचं वेगळं आहे. बरं, त्याच्या परीक्षा पण वेगळ्या आहेत. झाकून बघितलं तर खडीसाखर वेगळी काढू शकतो. सो कोणी हिरा समजून हे करणार आहे, शोधून घेणार आहे, त्याला बरोबर 4 गोष्टीचा हिरा कुठला आहे तो बरोबर त्याला कळेल, असं आपल्याला कळू शकतं. काच, गारगोटी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं कळलं नाही. ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्या परीक्षा घ्याव्या लागतात. बहिरंगावर जाऊन चालत नाही. अंतरंग काय ते ओळखावे लागतं. रासायनिक प्रक्रिया करून आपल्याला हे सगळं शोधावं लागेल, तेव्हा आपल्याला 4 गुणात फरक कळेल. खऱ्या वस्तूचं खरं जे ज्ञान आहे ते परीक्षेशिवाय आपल्याला कळत नाही. आणि ही तर काय अदृश्य असणारी, सूक्ष्म असणारी गोष्ट आहे, हिचं ज्ञान कसं व्हायचं, म्हणजे इंद्रियांच्या द्वारा या परब्रह्माचं ज्ञान होईल असं जर आपण म्हणायला गेलो तर ते शक्य नाही. कितीही रासायनिक टेस्ट केल्या ते कुठल्याच प्रकारचा लिटमस पेपर अजून नाही आहे की हे असं आत्मज्ञान आपल्याला दाखवू शकेल, असं होणार नाही. मग कशाने आपल्याला दिसेल, तर विसावा दशक आहे. समर्थाने पण रामरायाकडून हे सगळं घेतलेलं आहे. त्या त्यांनी सांगितलं, सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं हे काम होईल, सद्गुरू वाचवणं सापडेना सोय, असं स्पष्टपणे सांगितलं की सद्गुरू आता आम्हाला नाही आहे, आम्ही सद्गुरू केलाच नाही. मग आता काय अडक्याचे पी न करून येतो असं पण आम्हाला वाचायला मिळतं, म्हणजे खरा खोटा कसा शोधायचा, असे अनंत प्रश्न मनामध्ये येतात. तर संत ग्रंथाच्या रूपानं आपल्याजवळ आहे, त्या ग्रंथाच्या अभ्यासानं आपल्याला कळेल. नुसत्या शब्द पांडित्यानं कळणार नाही, विवेकानं, विचारानं, अभ्यासानं आपल्याला ही गोष्ट नक्की कळेल, याची पण खात्री ते आपल्याला देतात. नुसतं म्हणाले महावाक्याच्या पदावरती, म्हणजे जसं ब्रह्मसत्य जगत मिथ्या, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अशा एकेका वाक्यावर अनेक तास निरूपणं करणारी मंडळी आहेत. मग ती ब्रह्मज्ञानी आहेत का, अशी खात्री देता येत नाही. प्रवचन निरूपणं करणं आणि ब्रह्मज्ञानी असणं याच्यामध्ये फरक आहे. वर्णन करणं, औषध घेणं आणि ते लागू पडणं यात फरक आहे. घेतो, लागू पडलं की दुसरा डॉक्टर, नाही जमलं तिसरा, लोक सांगतात राहू आमच्याकडे खात्रीनं उपाय, पण आपल्याला पटली पाहिजे ना, आपल्याला गुण आला पाहिजे ना. त्यामुळे औषध घेणं आणि ते लागू करणं यात फरक आहे. ग्रंथ वाचणं आणि आत्मज्ञान होणं यात फरक आहे. चला उद्या कसं जायला नको जाणं अन्न खायला आणि ते अंगी लागलं यात फरक आहे. आपण सगळेजण जेवतो, पण 2 घरातली 2 मुलं, एक अगदी अंगम जातम कुंडम असतो, एकाची तब्येत छान असते, खातो एकच बिचारा, असं असू शकतं. त्यामुळे अन्न घेणं आणि ते अंगी लागणं याच्यामधला फरक आपल्याला कळतो. त्यामुळे शब्दज्ञान मिळवणं, ग्रंथ वाचणं, ग्रंथ लिहिणं, ग्रंथ अभ्यासणं हा एक भाग झाला, पण विवेकानं, विचारानं, आपल्या आचरणानं तो ग्रंथ आत्मसात करून घेणं ही दुसरी गोष्ट झाली. त्यामुळे शब्द पांडित्याने ग्रंथ करायची अभ्यासू, ग्रंथ लिहून काढू, ग्रंथ वाचू, निरूपणकारांकडे जाऊन शिकू, तरी देखील आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये त्या ग्रंथाचा उपयोग झाला पाहिजे. तो झाला तर आपली प्रगती होते, असा स्पष्ट उल्लेख केला. आता ब्रह्मज्ञानामध्ये फरक जाणवतो, म्हणून ब्रह्मज्ञानाचा तो जो परिणाम आहे तो खरं सगळ्यात काय, इंद्रिय संयम, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. तो झाला की आपल्याला दिसेल. ज्या ठिकाणी आपल्याला इंद्रिय संयम दिसतो त्या ठिकाणी आपण म्हणतो की तो महायोगी आहे. तसं आपण संतांच्या चरित्रामध्ये प्रसंग पाहतो. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रावर ते इतके त्या कालीच्या पूजेत मग्न व्हायचे की काली माता आणि ते एकच. आता आपण ज्या विचार करतो की देह हा देह नुसता ते आत्म जाणण्यासाठीच आहे, पण मी आणि ते ईश्वर एकच आहोत ना. तर ते स्वतःच्याच देहाला गंध लावतायत, अभंग करतायत, पूजा करतायत, सगळं आपल्याच देहात. हे जे काही रामकृष्णांचं वर्णन आपण ऐकतो त्याचा अर्थ काय, ते महायोगी आहे. इतका इंद्रिय संयम आहे की त्यांना कळलेलंच आहे की 2 नाहीतच, अद्वैत साधलेलं आहे. तर अशा संतांचा विचार केला. आधी मला तर असं कधी कधी वाटतं की संत जेव्हा देहरूपात होते तेव्हा यांचं हे असं सगळं वागणं लोकांना झेपलंच नव्हतं, आणि त्यामुळे त्यांना ते कळलं असेल. जसं आपण आता म्हणतो, परवाच आपण मुंबईला जाऊन आलो, मला सारखं येत होतं की महाराज असताना काय होतं, आणि आज किती हजारो लोक
महाराजांच्या नावाने जे प्रसाद घेऊन जेवून जातात. म्हणजे हे वैभव आहे. गजानन महाराजांना जेवायला स्वागवतो भुकेला. आपण वर्णन त्यांचं ऐकतो की कचऱ्याच्या कुंडीवरती या पडलेल्या पत्रावर इतकी शिट्ट खाल्ली त्याने. आणि आज अन्नाचं काय पुस्तक दान चाललेलं आहे त्या ठिकाणी महाराजांच्या नावाने. तर असं पाहिलं की असं वाटतं की या महायोगी असणाऱ्या संत असणाऱ्या मंडळींचं जे काही हा आत्मज्ञानाचा अनुभव होता तो कळायला लोकांना खूपच वेळ लागला असेल. किंबहुना देह त्यागानंतरच तो कळला असेल. ते गेल्यानंतर आम्हाला त्यांचं मोठेपण, आम्हाला त्यांचं महत्त्व कळलं असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हे जे काही आपण विचार करतोय त्या सगळ्याचा संकेत आपल्याला कळले. या संकेताच्या आधारे गेलो तरी त्या आत्मज्ञानापर्यंत जायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. या सगळ्या दृश्य जगाच्या ठिकाणी असणारं शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या ज्या आपल्या इंद्रियांच्याद्वारे कळणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला तो अनुभव मिळतो. त्या सगळ्या अनुभवामध्ये आपल्याला सुखही असतं. हे सगळं सुख काही त्या आत्मज्ञानामध्ये मिळणार नाही असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे तसं नाही. म्हणजे गुरुदेव रांगडे होते. गुरुदेवांची तब्येत अत्यंत नाजूक होती, अत्यंत नाजूक होती. काहीच त्यांना पचत नसे. मग ते काय खात असत आपल्याला आश्चर्य वाटलं. तर ते स्वतः चहा करायचे, विविध प्रकारचा चहा करायचा. म्हणजे आता असतात ना बाजारात आल्याचा गोळाचा नावानंद बहुधा तसं त्या वेळाला गुरुदेव. आणि ते चहाकडे नुसतं पाहायचे. झालं. कारण घेतलं की ते शरीराला चालत असेल. आता हे जे काही शब्दस्पर्श रूप रसगंध ही इंद्रियांच्यामुळे आपल्याला मिळणारी गोष्ट आहे आणि त्याच्या मागे आपण लागतो. मग आपल्याला तर अनुभव जरा वेगळाच आहे. पण काही बघून तृप्त होणारी मंडळी नाही आहे. आपण न चालणारी वस्तू पण आकर्षित असणारी खाण्याची मंडळी आपण आहोत. की नाही चालणार आहे मला गुलाबजाम पण तरी देखील का गरम गरम आणि काय दिसतोय खाल्या अशी आपण म्हणजे आपल्या इंद्रियांचे जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्याशी इतके पक्के आहेत की आपण असे त्या अनुभवांना पुन्हा पुन्हा घेतल्याशिवाय करणारे नाही आहोत. पण आत्मज्ञानीचं संत आहे तर असं नुसतं बघून पण खाल्ल्याचा आनंद मिळतो त्यांना. आता ही मोठी गोम आहे. आम्ही खाऊन दुःख होतो आणि त्यांना न खाता आनंद होतो अशी मोठी गडबड आहे. तर हे जर आपल्याला समजलं तर समजलं कृतीत आलं तर मग आपण त्या 14व्या स्टेशनपर्यंत पोचलो असं होईल. दुसरं असं की आपल्याला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असं आपलं की असतंच. हवीच म्हणजे त्याला काही दुसऱ्याने का आपला आग्रह असतो की मला ते हवंच आहे किंवा नकोच असो. आम्हाला नको म्हणजे नको आहे असं पण आपलं असतं. असं की हवाचं नाही नकोचं पण आपल्याला आग्रह असतोच. आणि जे सुखाचं नाही ते आपल्याला सुखाचं वाटतं भासतं. तिथे सुद्धा आपल्याला आता हे सगळं आत्मपरीक्षण किंवा स्वतःवरती करायच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी त्या वेळेला त्याचा मोह होणं हवंच असतं वाटणं वगैरे वगैरे जे असतात ते सगळे खरं म्हणजे आपले भ्रम आहेत. ते आपल्याला कळलं पाहिजे. असं काही वाटायला नको. आपण विवेकाने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की एवढा आग्रह धरण्याचं काही कारण नाही. हे अगदी हवंच आहे अशातला काही भाग नाही. नसलं तरी आपल्याला चालणार किंवा मिळाल्याचा आनंद आपल्याला न मिळता पण घेता येतं. जसं आता मी म्हटलं की नुसतं बघून ते तृप्त व्हायचं. प्रत्यक्ष चहा द्यायचे नाही, प्रत्यक्ष जेवायचे नाही, स्वयंपाक सगळा करायचे, छानपैकी मध्ये ते दाखवायचे पण नुसतं बघायचं आणि ते बघितल्यानंतर तृप्तीशी रेकॉर्ड देऊ शकायचं. आता हे जे काही आहे हे आपल्याला त्यांना जमू शकत तसं आपल्याला जमेल का उदाहरण म्हणून फक्त लक्षात घ्यायचं. आणि जिथे जिथे आपल्याला अशी आपली परीक्षा घ्यायची वेळ येईल तेव्हा त्यांचं स्मरण करायचं. एवढंच आपल्या हातात आहे. आता परमेश्वर प्राप्ती ब्रह्माची प्राप्ती हे आपलं ध्येय आहे का हे अधिक तपासून घ्यायचं. पुन्हा मूळ प्रश्न की समजा सांगताय शेवटच्या भागामध्ये की अहो मी तुम्हाला हे सगळं सांगतोय पण आपलं ठरलं आहे ना की आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती हवी आहे. नाही तर तुला आम्ही काय तेवढ्या प्रमाणात आम्हाला आपल्याकडे काय एक तो ग्रंथ आहे लोक म्हणतात जीवन ग्रंथ आहे आपलं एकदा वाचायचं मदत होतं म्हणून आलं. तसं नाही. आपलं मूळ ध्येय काय आहे तर त्या ब्रह्मज्ञानापर्यंत आत्मज्ञानापर्यंत आपल्याला जायचंच आहे. त्याविषयी मनामध्ये जराही संशय ठेवायचा नाही. तिथपर्यंत जायचं. प्रत्यक्ष अनुभवाला येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपल्याला ज्या काही अनुकूल काही प्रतिकूल अशा संवेदना निर्माण होतात. कधी बरं वाटतं कधी बरं वाटत नाही. त्या सगळ्या गोष्टी
आपण लक्षात घ्यायच्या. हळूहळू बुद्धीने विवेकाने विचार केला तर आपल्याला जाणीव होईल, चंचल होईल, आपलं स्थिर होईल, आपली नक्की प्रगती होईल. तो अहंकार, ते ममत्व सगळं बाजूला होईल याची खात्री समर्थाने आपल्याला दिली. आणि आपल्या होणाऱ्या सुखदुःख, लाभहानी, काय मान अपमान, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारायला आपलं मन तयार होईल. या सगळ्या 14 संकेताचा विचार करायचा. आपलं जे स्टेशन गाठायचं आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रवासाची आपल्याला खात्री हवी. मला जायचंच नाही आहे, मग संपलाच विषय. तसं नाही करायचं आहे, तर प्रवासाला जायचंच आहे. आणि तरी देखील म्हणजे घरप्रपंचापासून घरात राहून दूर कसं राहता येईल अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला कसं करायचा आहे. लोकांमध्ये राहायचं आहे, समाजामध्ये राहायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तरीही या सगळ्या गोष्टीकडे आयुक्तपणाने कसं पाहायचं आहे हे हा सगळा अभ्यास या अभिधानामध्ये, सूक्ष्म अभिधानामध्ये आपल्याला करायचं. आता हे सगळं म्हणणं सोपं आहे, परंतु इतकं अलिप्त राहणं. निदान आपण स्तुती निंदामध्ये माझी कोणी निंदा केली, डायरेक्ट कोणी कोणता निंदा करत नाही, पण कोणी मला सांगितलं होतं अमका माणूस अमक्या अमक्याला म्हणताना मी ऐकलं तरी देखील आम्ही ते लक्षात ठेवतो आणि तेही आम्ही खरं म्हणतो. तर अशा ज्या गोष्टी असतात तिथपासून तरी आपण बाजूला होणं आपल्याला शक्य असतं का असा प्रयत्न करायचा. आणि शेवटच्या 5 ओव्या ज्या आहेत 25 ते 30 याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की हे सगळं सांगितलं पण आपण संत शोधावेत, त्यांच्याकडून आपण शिकावं, रात्रंदिवस त्याचं मनन करावं, चिंतन करावं. आणि संत खरं तर असं आहे की एकीकडे समर्थ सांगतात संत झाल्याशिवाय संत सापडत नाही. आता हे कसं काय कळणार? संत शोधावेत म्हणतात आणि आपण संत झाल्याशिवाय, याचा अर्थ ते जे की आता आपण गुणांचा विचार केला ते सगळे गुण आपण आत्मसात करेपर्यंत आपल्याला संतांचा शोध लागत नाही. म्हणून संत शोधायचा तर ते सगळे गुण आपल्यामध्ये आत्मसात करायचं, त्याचं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं. अगदी नक्की आपल्याला संत सापडतील, त्याचा साक्षात्कार होईल आणि आपला आत्महित साधेल याची एक ग्वाही ते आपल्याला देतात. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय दोन्हीकडे जरी ना तरी आपल्याला अनुभव पाहिजे. प्रचितीशिवाय आपण काही करणार नाही. तर परमार्थातला अनुभव तर संतांमुळे आपल्याला संतांच्या मार्गदर्शनाने मिळेल. प्रपंचात पण आपलं असं होतंच की प्रचिती घ्यावीच लागते, अनुभव घ्यावाच लागते. म्हणून साधकानं सतत अभ्यास करावा, सतत मनन चिंतन करावं, पुन्हा पुन्हा करावं. एकदा झालं म्हणजे झालं असं नाही, पुन्हा पुन्हा करावं. आणि असं जर या मार्गाने केलं तर सहज आपल्याला कळतं, अगदी सगळं कळतं. म्हणजे काय होतं, सगळे संदेह नाहीसे होतात. आपल्याला सगळं सांगतात. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधिलेची शोधावे. आता पाहिलेची पहावे, शोधिलेची शोधावे म्हणजे काय? जे शोधलाय ते शोधायचं म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा करायचं. अवघे करता स्वभावे संदेह तुटती. सगळे मनातले संशय जातात, पण हे पुन्हा पुन्हा करावं लागतं. बरं, प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे करावं लागतं याची आठवण करून देतात की हे परमार्थातच करावं लागतं आहे आणि म्हणून ते खूप अवघड आहे असं तुम्हाला वाटायला नको. प्रपंचात पण तुम्ही हेच करता. प्रपंच आणि परमार्थ प्रचितीविना अवघे व्यर्थ असं स्पष्ट म्हटला. आणि प्रत्यय ज्ञानी तो समर्थ सकळामध्ये याचा प्रत्यय, याचा अनुभव पण देतो. इथे सुद्धा आपल्याला अनुभवानेच सगळ्या गोष्टी करतात. अगदी साध्या साध्या गोष्टी आता मुली घरी स्वयंपाक करत नसल्या तरीसुद्धा करताना आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. अगदी वड्या पहिल्यांदाच करायच्या असल्या तर शेजारच्या काकूला विचारावं लागतं, काकू जरा बघावं नेमकं किती कधी ते ताटात ओतायचं. याच्यात थोडासा जरी उशीर किंवा लवकर झालं की गडबड होतं. लवकर घातलं की पडली, मग उशीर झाला की झालं भुसा. असं होतं का वरी? तर ह्याला प्रचिती अनुभव लागतो आणि तो अनुभवल्याशिवाय पदार्थ होत नाही. मग तिथे पण आपल्याला अनुभव लागतो, इथे पण लागतो. काय प्रपंच आणि परमार्थ प्रचितीविना अवघे व्यर्थ, प्रचितीने होणार नाही. त्यामुळे एक सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यायचं, सद्ग्रंथांचं मार्गदर्शन घ्यायचं, श्रवण मनन करायचं आणि ह्या अखेरच्या टप्प्यावरच्या त्या आत्मज्ञानापर्यंत सहज, तरी सहज म्हणला सहज प्रवास आपला होईल या टप्प्याने आपण गेलो तर. अशा प्रकारचा आजचा त्याने सूक्ष्म विधान अशा नावाने आपल्याला निरूपणाने सांगितलं. आपण प्रयत्न करूया त्यांच्या मार्गस्थ होण्याचा. स्मरण संतत स्फुरणदाया स्वदेश हितरक्षणा विनोती कथा ना घडो, आमची सकाळी पडो.